झुकेगा नहीं साला हा डायलॉग सिनेमात ऐकायला जरी भारी वाटत असला तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र आपल्या अंगी थोडीशी नम्रता असायला हवी. आपल्याला थोड्या प्रमाणात झुकता यायला हवं. काही वेळप्रसंगी परिस्थिती बघून कृष्ण नीती आपल्याला वापरता यायला हवी. हीच नीती जर आपण वापरली तर निश्चितपणे त्याचे आपल्याला फायदेच होतात. पण आज हे सगळं मी तुम्हाला का सांगते, कारण याचा संबंध डायरेक्टली तुमच्या मणक्याशी आहे. तुमच्या मणक्यामधील आखड, जखड, मणक्याचे आजार, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी याचे महत्त्वाची 3 मानसिक कारणं कोणती आहेत, याच्यामागचं सायकोडायनॅमिक्स काय आहे, आज मी तुम्हाला ते सांगणार आहे. म्हणजेच या गोष्टीचं महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे तुमच्यामध्ये वाढत चाललेला एक प्रकारचा अहंकार, इगो. तुमच्यामध्ये जर अहंकार वाढत चालला तर तुमच्या मणक्यामध्ये आखड वाढत जाते. मणक्याचे आजार तुम्हाला लागायला लागतात. माणसाच्या पाठीचा कणा ताठ असणं स्वाभाविक आहे, तो असायलाच हवा. परंतु जर आपल्यामध्ये अहंकार आला असेल तर निश्चितपणे मणक्याचे आजार आपल्याला लागणार आहेत. स्वाभिमान आणि नम्रता यामधील संतुलन ज्याला राखायला जमलं त्याचा मणका शाबूत राहतो. त्या व्यक्तीमध्ये लवचिकता राहते आणि कोणतीही हालचाल करायला त्या व्यक्तीला सुलभ जातं. त्यामुळे वाढलेला अहंकार हे तुमच्यामध्ये मणक्याचे, पाठीचे आणि मानेचे आजार निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सतत भविष्यकाळाची चिंता, फ्युचर प्लॅनिंग. सतत केलं जाणारं फ्युचर प्लॅनिंग यामुळे सुद्धा तुमची कंबरदुखी आणि पाठदुखी तुम्हाला होणार आहे. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सतत केली जाणारी काळजी, चिंता, टेन्शन. यामुळे त्यातल्या त्यात आर्थिक चिंता जर तुम्हाला सतत भेडसावत असेल तर लोअर बॅक पेन म्हणजे खालच्या भागातील कंबरदुखीचा त्रास तुम्हाला निश्चितपणे जाणवणार आहे. ही 3 महत्त्वाची मानसिक कारणं होती कंबरदुखीची, पाठदुखीची आणि मणक्याच्या आजारांची. इतरही अनेक भरपूर कारणं आहेत. ती कारणं कोणती आहेत, पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याच्या आजारांची लक्षणं कोणती, ते आजार कोणते, त्यावरचे उपाय कोणते घरगुती आणि त्यावरची उत्तम होमिओपॅथिक औषधं कोणती, हा डिटेल व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. क्लिक करा आणि व्हिडिओ जरूर पहा.